हॅलो मित्र, गुड मॉर्निंग. कसे आहात? स्कूल सुरू झालं ना, कालपासून सुरू झालं ना. 10वीचे पिरियड चालूच आहेत, बरोबर. आणि आपला आताच इंग्लिश झाला, बरोबर. आज आपण मॅथ घेणार आहोत. आता ट्रिगोनोमेट्री फंक्शनमध्ये हे बऱ्याच वेळा आलं मित्र. कॉट थीटा प्लस टॅन थीटा इक्वल कोसेक थीटा मल्टिप्लाय सेक थीटा. आता आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे की नाही, आणि टेबल पण माहिती आहे. साइन 30 कॉस 60 हे सगळे असे क्रॉस करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कॉट टॅन, कॉटचा काय होतो, LHS घेऊया आपण. कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस टेनचा आपल्याला माहिती आहे काय, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय होतो, टेन थीटा. आणि कॉस थीटा अपॉन साइन थीटा काय होतो, कॉट थीटा, बरोबर. मग आता तिरकस करायचं. याने याला गुणायचं, याला याने गुणायचं. याला याने गुणलं तर काय होईल, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा. डायरेक्ट करतो बघा, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा, बरोबर. याला याने गुणलं, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा, पाचूला आपण करतो ना, प्लस याला याने गुणला म्हणजे काय झाला, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा आणि साइन थीटा, आहे की नाही. कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा साइन थीटा. मग आता इथे या कॉस स्क्वेअरचं एकच राहील का नाही, हा कॉस थीटा जाईल का नाही, आणि ह्या साइन स्क्वेअरचं हा साइन जाईल, आहे की नाही. म्हणजे वरती काय राहील, फक्त कॉस थीटा अपॉन साइन थीटा. काय राहिला, कॉस थीटा. आता या ठिकाणी दुसरी पण प्रोसिजर होते, बरोबर. इथं प्लस आहे की नाही, बरोबर. मग हे घालवण्यापेक्षा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा, ठीक आहे ना. इतकं झालं की नाही, साइन थीटा कॉस थीटा. आता तुम्हाला माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय, 1. म्हणजेच काय, 1 अपॉन काय होईल, साइन थीटा कॉस थीटा, बरोबर नाही. मग काय होईल इथे, 1 अपॉन साइन थीटा प्लस 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू काय, 1 अपॉन साइन थीटाचं काय आपल्याला, कोसेक थीटा. कोसेक थीटा इंटू काय, 1 अपॉन कॉस काय, सेक थीटा. हे झालं सिद्ध तुमचं. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, सूत्र, बस. साइन थीटा अपॉन कॉस थीटा अपॉन साइन, साइन अपॉन कॉस. इथे पण जातं ते, म्हणजे कॉस अपॉन साइन राहतं आणि साइन अपॉन कॉस राहतो. म्हणजेच 1 अपॉन साइन कोसेक थीटा आणि 1 अपॉन कॉस सेक थीटा. दोन्ही बाजूने केलं तरी, दोन्ही प्रमाणे केलं तरी चालू शकतं. ओके, थँक्यू. आता बघा, फर्स्ट टर्म a इज इक्वल टू 3 आहे, 3, and the common difference is 4.
फर्स्ट टर्म किती आहे 3 आहे आणि कॉमन डिफरन्स किती आहे 4 आहे. राईट नेक्स्ट टू टर्म पाहिजे ए प्लस डी आणि ए प्लस 2d माहिती आहे आपल्याला फॉर्म्युले. हे बघा ए प्लस डी आणि हा दिलेला नसतो, हा आपल्याला ध्यानात ठेवायचा असतो. ए प्लस डी आणि काय ए प्लस 2d म्हणजे 2 टर्म होतात. म्हणजेच काय होईल ए प्लस डी 3 प्लस डी काय 4, डी किती आहे 4 कॉमन डिफरन्स, आणि ए प्लस 2d म्हणजेच 3 प्लस 2d म्हणजे किती आहे 4 बरोबर. म्हणजे 4 आणि 3 किती झाले 7 कॉमा. आता इथं काय करावं लागतील तुम्हाला मल्टिप्लिकेशन 3 प्लस 8 आणि मग काय होईल मित्र इथे 7 आणि काय 8 प्लस 3 काय होईल 11. म्हणजेच तुम्हाला काय झालं 7 आणि 11. नेक्स्ट 2 टर्म काय आले पुढचे जे 2 टर्म आहे ते किती 7 आणि 11. क्वेश्चन पेपर मधले मित्र हे पण आणि हे पण. आता हे पण देयर आर 15 तिकीट्स 15 तिकीट आहेत बेरिंग द नंबर फ्रॉम 1 to 15. किती आहे 1 ते 15. इन बॅग मध्ये 1 ते 15 तिकीट आहेत. देयर आर 15 tickets bearing the numbers from 1 to 15 in a bag. One ticket is drawn. एक तिकीट काढलं फ्रॉम दिस बॅग. बॅग मधून एक तिकीट काढलं. ऍट रॅन्डम राईट द एस म्हणजे सॅम्पल स्पेस. एस म्हणजे काय असतो सॅम्पल स्पेस. अँड एन एस म्हणजे त्याची एन एस किती आहे. मग आता सॅम्पल स्पेस 1 to 15 आहे. मग डायरेक्ट लिहायचं मित्र इन ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि झालं सॅम्पल स्पेस झाला 1 मार्क तुमचा झाला का नाही. आणि एन एस काढायचा. एन एस किती होईल मग एन एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एन एस झाला 15. हे झाला आन्सर मित्र हो. हे पण क्वेश्चन पेपर मधले. तर अशा प्रकारे न सोडवलेलं तुम्ही सोडवा. हे पण न सोडवलेलं सोडवा. पुस्तकात भरपूर आहेत. हे न सोडवलेलं सोडवा. तुम्हाला मिळू शकतील गुण. आणि भरपूर रिपीट झालेले त्यामुळे मी ते रिपीट घेतलेलं नाही. फक्त आता तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि यू राईट दिस एक्झाम्पल्स इन युअर मॅथमॅटिक नोटबुक. कळलं की नाही. कोणत्या पुस्तकात लिहून ठेवा गणिताच्या मॅथ मधल्या. तर ओके इथे संपला हा. नंतर बघू आता.